नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त पोहे उपीटच कशाला, तर आज झटपट असा नाश्त्यासाठी लेमन राईस कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा आपण खिचडी भात, फोडणीचा भात, मसाला भात, पिवळा भात हे सगळं तुम्ही खाल्लं असेल, पण लेमन राईस जर तुम्ही बनवला तर अगदी सगळ्या भाताच्या रेसिपी विसरून तुम्ही फक्त नाश्त्यासाठी लेमन राईस बनवाल, इतका तो चविष्ट लागतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे. पहिला मी इथे भात शिजून घेतलेला आहे. भात पूर्ण थंड करून द्यायचा आणि वल्ला हात करून भात मोकळा सुटसुटीत इथे करून घ्यायचा. तांदूळ तुम्ही इथे कोणतंही वापरू शकता, फक्त चिकट भात न होणारं तांदूळ इथे वापरायचं. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही उभा पण चिरू शकता. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता लागणार आहे, लिंबू लागणार आहे. आता तुम्ही किती प्रमाणात राईस बनवताय त्यानुसार लिंबाचा वापर इथे करायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा सफेद उडदाची डाळ घेतलेली, आलं इथे बारीक चिरून घेतलेलं आहे, लसूण यामध्ये वापरायचा नाही, आणि 1 वाटी शेंगदाणा, जिरी मोहरी लागणार आहे, हिंग आणि हळद आपल्याला, आणि तेल, थोडंसं चिमूटभर मीठ आणि 2 बेडगी मिरची मी इथे घेतलेलं आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याला लेमन राईस बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर कढई इथे मी तापायला ठेवली होती. 2 पळ्या तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी, यामध्ये मोहरी भरपूर घालायची. जिरी मोहरी तडतडली, त्यामध्ये चण्याची डाळ, सफेद उडदाची डाळ, जो आपण पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. आलं बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लसूण यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण लेमन राईसला लसूण वापरला जात नाही. शेंगदाणे घालायचे आणि कढीपत्ता घालायचा आहे. हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे. बाकीचा हळद आणि हिंग सोडून दुसरा कोणताही मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा नाही. हे सगळं तेलामध्ये घालून घेतलं की आपल्याला 2 बेडगी मिरच्या किंवा 1 बेडगी मिरचीचे 2 तुकडे करायचे, ते घालून घ्यायचं आणि हे चांगलं आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं. हे सगळं चांगलं असं खमंग वास सुटेपर्यंत तळून घ्यायचं. कलर थोडासा बदलला जातो जेव्हा ते तळलं जातं तेव्हा. त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, कांदा घालायचा आहे. कांदा घातल्याच्या नंतर आपल्याला कांदा जास्त लालसर पण नाही परतून घ्यायचा आहे, पूर्ण कच्चा सुद्धा आपल्याला कांदा इथे ठेवायचा नाही आहे. कांदा आपण परतत असताना मात्र सारखं हलवत राहायचं, कारण आपण यामध्ये डाळी घातलेल्या आहे, शेंगदाणे घातलेले आहे, ते करपू नये म्हणून. त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे, आणि अर्ध लिंबू मी इथे घेतलेला आहे. लिंबू मोठा होता म्हणून मी इथे अर्धा घेतलेला आहे, पण लिंबू जर तुमचा बारीक असेल तर तुम्ही पूर्ण 1 लिंबू घेऊ शकता, किंवा जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. मीठ घालायचं आहे. हे सगळं आपल्याला 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो आपण भात शिजून घेतला होता तो हाताने पहिला चांगला मोकळा करून घ्यायचा. पाणी लावायचं हाताला, फक्त असा हात ओला करायचा, म्हणजे भात हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित मोकळा होतो. भात घालून घेतला, व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवरती भात चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय मोकळा सुटसुटीत झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे छान कलर आलेला आहे आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागतो. नेहमीच पोहे उपीट खाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी अशा पद्धतीने तुम्ही रात्रीचा उरलेल्या भातापासून सुद्धा तुम्ही लेमन राईस बनवू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी दाखवली आहे. तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा.